विरोधात एक मोठी बातमी ती म्हणजे सतीश भोसलेला 7 दिवसांची पोलीस कोठडी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मोठी बातमी, सतीश भोसले आता 7 दिवस पोलिसांच्या कोठडीमध्ये असणार आहे। अतिशय मोठी बातमी आहे। सतीश भोसले याला आज आपण जर बघितलं तर बीड मध्ये आणण्यात आलेलं होतं। शिरूर कासार या पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा त्याला आणण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आज कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। त्यानंतर सतीश भोसलेला 7 दिवसांची पोलीस कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे। खोक्या जो आहे तो आता कोर्टासमोर हजर झालेला आहे। खोक्याचं पार्सल प्रयागराज मधून थेट बीड मध्ये आणण्यात आलं आणि त्यानंतर सतीश भोसले अर्थातच खोक्या भाईला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शिरूर कासार न्यायालयानं खरं तर ही कारवाई केलेली आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून। योगेश, आपण पाहतोय आता जी कारवाई आहे ती करण्यास सुरुवात झालेली आहे। 7 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये आता याला ठेवण्यात सतीश याला ठेवण्यात आलेलं आहे। आपण बघतोय योगेश, नेमकी काय माहिती या संदर्भात? नक्कीच सतीश उर्फ खोक्या भोसलेवरती पोलिसांनी कारवाई केली। त्याला आज शिरूरच्या न्यायालयामध्ये आणण्यात आलं होतं। दोनही वकिलांच्या युक्तिवादानंतर त्याला सुरुवातीला 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली। त्याच्यानंतर त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळण्याची माहिती समोर आलेली आहे। मात्र जी संपूर्ण परिस्थिती बघताना कायद्याच्या अनुषंगाने आणि त्याचबरोबर संरक्षणाच्या अनुषंगाने पत्रकारांना आपण सोडलं नाही, मात्र सतीश भोसलेला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळण्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। निश्चितच धन्यवाद योगेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय खोक्या भाईला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि आता 7 दिवसांसाठी खोक्याची रवानगी थेट तुरुंगात झाली आहे।